तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की डिझाईन ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आहेत आणि टोटल 7 डिझाईन ऍक्टिव्हिटीज आपण बघितल्या होत्या. तर आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचे आहेत, डिझाईन अस्पेक्ट्स काय असतात, त्या डिझाईन अस्पेक्ट बरोबर कोणत्या कोणत्या सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात. त्याच्यानंतर डिझाईन कन्स्ट्रेंट कोणते कोणते असतात आणि तुमचं जे सर्व्हिसचं आर्किटेक्चर आहे ते कसं असावं, या सगळे पॉईंट्स आजच्या लेक्चर आपल्याला बघायचे. त्यातला आजच्या लेक्चरचा आपला फर्स्ट पॉईंट आहे दॅट इज डिझाईन अस्पेक्ट्स किंवा तुम्ही म्हणू शकता सर्व्हिस डिझाईन अस्पेक्ट्स. ओके, सो बेसिकली 5 सर्व्हिस डिझाईन अस्पेक्ट्स आहेत जे आपल्याला कन्सिडर करावे लागतात वाईल डिझाईन एनी सर्व्हिस. ओके, सो पहिलं डिझाईन अस्पेक्ट त्यातलं आहे की डिझायनिंग सर्व्हिस सोल्युशन्स. ओके, पहिलं डिझाईन अस्पेक्ट कोणता असतो की डिझायनिंग सर्व्हिस सोल्युशन्स. त्याच्यात त्यांनी काय दिलंय बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस aspect is to ensure that the service solutions meet the desired business needs and outcomes. Okay, designing service solutions हे जे हा जो काय aspect आहे या aspectचं मेन ऑब्जेक्टिव्ह कोणतं आहे, तर हे aspect काय करतं, एन्श्योर करतं की सर्व्हिसचे जे सोल्युशन्स आहेत, ओके, सर्व्हिस मध्ये मिळणारे जे सोल्युशन आहे ते कसं असेल तर बिझनेसच्या जे डिझायर्ड नीड्स आहेत त्या फुलफिल करत असेल किंवा बिझनेसच्या ज्या डिझायर्ड आउटकम्स आहेत ते फुलफिल करत असेल. ओके, हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की डिझाईन सर्व्हिस सोल्युशनचं. इट इन्क्लूड्स ऑल ऑफ द फंक्शनल अँड नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स. ओके, डिझायनिंग सर्व्हिस सोल्युशन्स मध्ये काय काय येतं तर या अस्पेक्ट मध्ये कुठल्याही बिझनेसचे कुठल्याही सर्व्हिसचे फंक्शनल अस्पेक्ट किंवा फंक्शनल रिक्वायरमेंट ॲज वेल ॲज नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट ही इन्क्लूड असतात. ओके, त्याच्यासोबत अजून काय असतं, रिसोर्सेस ही इन्क्लूड असतात किंवा कॅपॅबिलिटीज किंवा नीड्स काय आहेत या गोष्टी त्याच्यामध्ये या ॲस्पेक्टमध्ये इन्क्लूड असतात. ओके, हा त्याला फर्स्ट ॲस्पेक्ट डिझायनिंग सर्व्हिस सोल्युशन्स. सेकंड ॲस्पेक्ट बघा कोणता आहे, सर्व्हिस मॅनेजमेंट सिस्टम्स अँड टूल्स. हा आपला सेकंड डिझाईन ॲस्पेक्ट. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, द एम ऑफ दिस ॲस्पेक्ट इज टू एन्श्युअर कन्सिस्टन्सी विथ अदर सर्व्हिसेस अँड गॅरंटी दॅट supporting and dependent services are capable to maintain ongoing reliable service delivery. ओके, सर्व्हिस मॅनेजमेंट सिस्टम आणि त्याच्या टूल्सचा यूज काय असतो किंवा त्याचं याच हा जो सेकंड ॲस्पेक्ट आहे सर्व्हिस मॅनेजमेंट सिस्टम अँड टूल्स, या ॲस्पेक्टचा मेन एम काय आहे की तुमच्या सर्व्हिसची किंवा तुमच्या डिझाईनची कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची अदर सर्व्हिसेस सोबत. ओके, आणि गॅरंटी प्रोव्हाइड करायची की तुमच्या ज्या सपोर्टिंग सिस्टम आहेत किंवा तुमच्या ज्या डिपेंडन्सीज आहेत त्या कॅपेबल असतील की जी प्रोसेस चालू आहे ती प्रोसेस रिलायबल पद्धतीने चालू राहील. ओके, याची गॅरंटी प्रोव्हाइड करायची. तर हे जी टूल असतं किंवा याच्यासोबत जे काय हा ज्या रिलेटेड जो काय ॲस्पेक्ट असतो तो आहे सर्व्हिस मॅनेजमेंट सिस्टम अँड टूल्स. थर्ड ॲस्पेक्ट बघा त्यांनी कोणता दिलाय, टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर अँड मॅनेजमेंट सिस्टम. काय सांगितलंय बघा त्यांनी या थर्ड ॲस्पेक्ट मध्ये, त्यांनी काय सांगितलंय, टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर अँड मॅनेजमेंट सिस्टम. हा थर्ड ॲस्पेक्ट आहे आपला. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, टू एन्श्युअर दॅट टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर अँड मॅनेजमेंट सिस्टम आर कन्सिस्टंट विथ द न्यू सर्व्हिसेस अँड आर सुटेबल टू ऑपरेट अँड मेंटेन इट. ओके, जे टेक्नॉलॉजीचे नवीन आर्किटेक्चर इंट्रोड्यूस होतात किंवा नवीन मॅनेजमेंट सिस्टम तुमच्या सर्व्हिसमध्ये इंट्रोड्यूस झाली तर ती सिस्टम आपल्या नवीन आपली जी ओरिजिनल सिस्टम आहे, ओके, जी आत्ता आपण अप्लाय करतो ती सिस्टम त्या नवीन सिस्टम सोबत कन्सिस्टंट असेल, कम्पॅटेबल असेल किंवा सुटेबल असेल
ओके, हे डिसाईड केलं जातं. त्याच्यासोबत कम्पॅटेबल राहील म्हणजे नवीन सिस्टम ज्या काही इंट्रोड्यूस होतील, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन आर्किटेक्चर तुमच्या सर्व्हिसमध्ये जे काही येतील त्याच्यासोबत तिची जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन राहील हे चेक करण्याचं काम किंवा ह्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत कुठल्या याच्यामध्ये आस्पेक्टमध्ये येतात, टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर अँड मॅनेजमेंट सिस्टम मध्ये येतात. फोर्थ डिझाईन आस्पेक्ट आहे तो म्हणजे प्रोसेसेस. ओके, टू एन्श्योर दॅट द प्रोसेस, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज are adequate to operate, support and maintain the new changed services. प्रोसेसेसचं काम काय असतं की ज्या काही नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, जे काय नवीन प्रोसेसेस होतात किंवा नवीन नवीन रूल्स वेगळ्या वेगळ्या स्टाफवर टाकला जातो किंवा सपोर्ट स्टाफकडून मागितला जातो. कशासाठी मागितला जातो की नवीन गोष्टी आहेत त्या मेंटेन ठेवण्यासाठी किंवा चेंज सर्व्हिस आहेत त्या कशासाठी ठेवण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी, त्याची जी श्युरिटी आहे ती वाढवण्यासाठी किंवा कन्सिस्टंट ठेवण्यासाठी करायला लागतं. प्रोसेस आस्पेक्टचा यूज केला जातो किंवा प्रोसेस आस्पेक्ट गरजेचं असतं. ओके, फिफ्थ आस्पेक्ट आहे त्यांचा ॲग्रीइंग ऑन द एक्सपेंडिचर अँड बजेट्स. ओके, याच्यामध्ये या पॉईंटमध्ये काय केलं जातं की तुमचे जे बिझनेसमध्ये येणारे बेनिफिट्स आहेत किंवा रेट ऑफ रिटर्न आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केल्यात आणि त्या इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला रेट ऑफ रिटर्न किती येतोय याचं रिइव्हॅल्युएटिंग केलं जातं. ओके, ॲग्रीइंग ऑन द एक्सपेंडिचर अँड बजेट्स म्हणजे काय असतं, तुम्ही किती इन्व्हेस्ट केलाय त्याच्यापासून तुम्हाला किती बेनिफिट मिळालाय आणि किती रेट ऑफ रिटर्न मिळालाय हे रिइव्हॅल्युएट केलं जातं. ओके, कशाच्या थ्रू, तर या ॲग्रीइंग ऑन एक्सपेंडिचर अँड बजेटचं जे आस्पेक्ट आहे त्याच्या थ्रू. ओके, तर हे 5 आस्पेक्ट झाले. पहिला आस्पेक्ट होता डिझायनिंग सर्व्हिस सोल्युशन्स. सेकंड आस्पेक्ट होता सर्व्हिस मॅनेजमेंट सिस्टम अँड टूल्स. थर्ड आस्पेक्ट होता टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर अँड मॅनेजमेंट सिस्टम. फोर्थ आर्किटेक्चर होतं प्रोसेसेस आणि फिफ्थ आर्किटेक्चर होतं ॲग्रीइंग ऑन द एक्सपेंडिचर अँड बजेट्स. ओके, त्याच्यानंतरचा आपला जो पॉइंट आहे तो म्हणजे सबसिक्वेंट डिझाईन ऍक्टिव्हिटीज. आपण काय अगोदरचं जो याच्या पॉईंटच्या अगोदरचा जो पॉईंट बघितला होता तो काय होता, डिझाईन ऍक्टिव्हिटीज. डिझाईन करताना कोणत्या ऍक्टिव्हिटीज फॉलो केल्या पाहिजे, तर कोणत्या ऍक्टिव्हिटीज फॉलो करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या ऍक्टिव्हिटीज चालू असताना त्या ऍक्टिव्हिटीजच्या सोबतच अल्टरनेटली कुठल्या तरी सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज चालू असणं गरजेचं असतं. मग त्या सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. ओके, पहिली सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटी आहे त्यातली इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेट सोल्युशन्स. ओके, सेकंड सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज आहे प्रोक्युरमेंट ऑफ प्रेफर्ड सोल्युशन. थर्ड सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटी आहे डेव्हलपिंग अ सर्व्हिस सोल्युशन. या 3 सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज ज्यावेळेस तुमची डिझाईन ऍक्टिव्हिटीज, तुमच्या ज्या मेन डिझाईन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ज्यावेळेस तुम्ही कॅरी आउट करता त्यासोबतच सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज कोणत्या कॅरी करायला लागतात, या 3 सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला कॅरी कराव्या लागतात. त्याची पहिली सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज आहे ती म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेट सोल्युशन्स. ओके, म्हणजेच काय, तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ सांगतो की समजा तुमची एखादी इंडस्ट्री आहे, तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करता. मग ज्यावेळेस तुमच्याकडे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल येईल त्यावेळेस तुम्ही काय करता, मॅन्युफॅक्चरिंगला स्टार्ट करता. समजा एखाद्या वेळेस असं झालं की जो रॉ मटेरियल प्रोव्हायडर आहे तुमच्या इंडस्ट्रीला किंवा ऑर्गनायझेशनला, जो रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतो, ओके, तो रॉ मटेरियल प्रोव्हायडर आहे, काहीतरी प्रॉब्लेम्स आले आणि त्याने तुम्हाला काय केलं, रॉ मटेरियल प्रोव्हाइड करू शकला नाही किंवा तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल करू शकला नाही तुमच्या ऑर्गनायझेशनच्या. ओके, तर अशा वेळेस काय होईल, तुमची जी सायकल आहे ती पूर्ण कोलॅप्स होऊन जाईल. समजलं. मग अशा कारणासाठी तुम्ही काय करायचं, अल्टरनेट रॉ मटेरियल प्रोव्हायडर काय करत ठेवता, अगोदरच सिलेक्ट करून ठेवता. हीच सेम कन्सेप्ट तुम्ही अप्लाय करा डिझाईन मध्ये.
डिझाईनच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट डिझाईन करायच्या अगोदर फुलफिल असल्या पाहिजेत, जेणेकरून डिझाईन कसं होईल, प्रॉपर तयार होईल. ओके, पण त्या रिक्वायरमेंट फुलफिल करताना काहीतरी प्रॉब्लेम आले किंवा कुठला तरी तुम्हाला वेगळे वेगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात, अशा वेळेस तुमच्या जर त्या रिक्वायरमेंट फुलफिल झाल्या नाहीत तर त्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी तुमच्याकडे अल्टरनेट सोल्युशन्स असले पाहिजे. ही आहे त्याच्यातली सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटी. डिझाईन करताना समजा कुठे प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ती मेथडॉलॉजी अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे अल्टरनेट सोल्युशन असलं पाहिजे त्या डिझाईनच्या रिलेटेड. ही आहे त्यातली पहिली सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटी. ओके, सेकंड सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज आहे ती म्हणजे प्रोक्युरमेंट ऑफ प्रेफर्ड सोल्युशन. त्याच्यामध्ये काय आहे बघा की तुमच्याकडे जो प्रेफर्ड सप्लायर आहे तुमचा, ओके, त्यांनी त्याच्या तुमच्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या प्रेफर्ड सप्लायरनं तुमच्या रिक्वायरमेंट किंवा तुमच्या नेसेसिटीज कंप्लीट केल्यात की नाही हे चेकिंग करण्याचं काम प्रोक्युरमेंट ऑफ प्रेफर्ड सोल्युशन मध्ये येतं. ओके, किंवा तुमच्याकडे समजा तुम्ही नवीन एखादा सप्लायर कडून तुम्ही काहीतरी मटेरियल ऑर्डर केले किंवा नवीन सप्लायरला तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट दिलात तर त्याच्या पॉलिसीज चेक करणं हे कशामध्ये येतं, प्रोक्युरमेंट ऑफ प्रेफर्ड सोल्युशन मध्ये येतं. ओके, ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करत असता त्यावेळेस तुमच्याकडे वेगळे वेगळे सप्लायर्स असतात, ते सप्लायर्स तुमचा नीड्स फुलफिल करतात की नाही त्याचसोबत त्यांच्या पॉलिसीज काय आहेत ह्या चेक करण्याचं काम काय असतं, प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट करतं. ओके, तर प्रोक्युरमेंट ऑफ प्रेफर्ड सोल्युशन्स जे काय आहे त्याच्यामध्ये तो पार्ट कन्सिडर केला जातो. आणि ही काय सबसिक्वेंट किंवा अल्टरनेट डिझाईन ऍक्टिव्हिटीज तुम्ही याला बोलू शकता. ओके, थर्ड तुमची अल्टरनेट किंवा तुम्ही म्हणू शकता सबसिक्वेंट डिझाईन ऍक्टिव्हिटी कोणती आहे, डेव्हलपिंग अ सर्व्हिस सोल्युशन. ओके, तुमच्याकडे तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीज अडॉप्ट केलाय, ओके, किंवा तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीज अडॉप्ट केल्या आहेत त्याचं डेव्हलपमेंट किंवा त्याच्यावरती जे सोल्युशन तुम्ही फाइंड करणार आहात, ओके, त्याच्या तुम्ही ज्या अल्टरनेट समजा स्ट्रॅटेजीज अप्लाय करताय डिझाईन करण्यासाठी, ओके, आणि त्या स्ट्रॅटेजीज सोबत तुम्ही काय करताय, अल्टरनेट सोल्युशन्स ही त्याच्यावर अप्लाय करताय. तर अशा वेळेस काय झाली पाहिजे, तुमच्या प्रोडक्टची किंवा तुमच्या सर्व्हिसची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओके, तुमची जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसची किंवा तुमच्या सर्व्हिस मधून मिळणारे जे काय आउटपुट आहे ते जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनची काय झाली पाहिजे, अल्टरनेटली डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ओके, आणि ती डेव्हलपमेंट तिचं प्लॅनिंग, ओके, डिझाईन मध्ये जे डेव्हलपमेंट करायचे आहे तिचं प्लॅनिंग, डिझाईन मध्ये जे इम्प्लिमेंटेशन करायचं तिचं प्लॅनिंग कशा थ्रू केलं जातं, डिझाईन सर्व्हिस सोल्युशन थ्रू केलं जातं. ओके, तर हे तीन तुमच्याकडे सबसिक्वेंट ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या डिझाईन ऍक्टिव्हिटीज चालू असतानाच तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. ओके, नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो म्हणजे डिझाईन कन्स्ट्रेंट्स. ओके, डिझाईन कन्स्ट्रेंट्स मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, डिझाईन कन्स्ट्रेंट्स मस्ट ऑलवेज बी आयडेंटिफाईड, डॉक्युमेंटेड अँड कन्सिडर्ड व्हाईल डिझायनिंग सर्व्हिस सोल्युशन्स. हे सेंटेन्सच्या अगोदर तुम्हाला कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय असतं हे माहिती असलं पाहिजे. ओके, जर तुम्हाला ती कन्सेप्ट माहिती असेल कॉन्स्टंट म्हणजे काय असतं तर तुम्ही या जो कन्सेप्ट आहे त्याचा ऍक्च्युअल मिनिंग तुम्हाला समजू शकेल. कॉन्स्टंट म्हणजे काय असतं, समथिंग दॅट लिमिट्स, किंवा अशी एखादी गोष्ट जी एखाद्या दुसऱ्या गोष्टीला लिमिट करत असते किंवा रेस्ट्रिक्ट करत असते त्या गोष्टीला तुम्ही काय म्हणता, कॉन्स्टंट म्हणता. ओके, समथिंग दॅट लिमिट्स किंवा अशी एखादी गोष्ट असते जी दुसऱ्या गोष्टीला काय करत असते, अपोज करत असते किंवा रेस्ट्रिक्ट करत असते, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. ओके, तर डिझाईन कॉन्स्टंट म्हणजे काय. ओके, डिझाईनला रेस्ट्रिक्ट करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत. तुम्ही बघा, तुम्हाला जसं मनाला हवं असतं तसं तुम्ही डिझाईन बनवू शकत नाही. काहीतरी असे अस्पेक्ट्स तुम्हाला कन्सिडर करावे लागतात
त्या डिझाईनच्या काहीतरी बाउंड्रीज फिक्स कराव्या लागतात, त्या डिझाईनसाठी काहीतरी लिमिटेशन्स फिक्स करावे लागतात, जेणेकरून तुमची सर्व्हिस कशी होईल, इफिशियंट होईल. ओके, मग काय असतं, ते जे डिझाईन लिमिटेशन्स असतात, तुमच्या डिझाईनचे जे लिमिटेशन्स असतात, तर तुमच्या डिझाईनचे जे रेस्ट्रिक्शन्स असतात, तर तुमच्या डिझाईनच्या ज्या बाउंड्रीज असतात त्या कशा असल्या पाहिजेत, नेहमी आयडेंटिफाईड असल्या पाहिजेत. म्हणजे काय, तुम्ही ओळखलेल्या असल्या पाहिजेत. त्या ओळखलेल्या आयडेंटिफाईड ज्या बाउंड्रीज आहेत तुमच्या, त्या आयडेंटिफाईड बाउंड्रीज कशा असल्या पाहिजेत, डॉक्युमेंटेड असल्या पाहिजेत. म्हणजे त्या प्रॉपर त्याच्यावर वर्क असल्या पाहिजे आणि ॲज वेल एज त्या प्रॉपर स्टोअर करून ठेवलेल्या असल्या पाहिजे, डॉक्युमेंटेड असल्या पाहिजे. ओके, आणि त्या डॉक्युमेंटेड ज्या काही डिझाईन कन्स्ट्रेंट आहेत, जे काही डिझाईन लिमिटेशन्स आहेत, किंवा जे डिझाईन तुम्ही रेस्ट्रिक्शन्स आहेत, ते तुम्ही काय केले पाहिजे, ज्यावेळेस डिझाईन कराल सर्व्हिस सोल्युशन्सना, त्यावेळेस कसे केले पाहिजे, ते कन्सिडर्ड केले पाहिजे. ओके, तर डिझाईन कन्स्ट्रेंट मधले पहिला पॉईंट हा त्यांनी सांगितलाय. डिझाईन कन्स्ट्रेंट मध्ये काय सांगितलं त्यांनी, द प्रायमरी कन्स्ट्रेंट्स. ओके, डिझाईन कन्स्ट्रेंट मध्ये दोन टाईपचे कन्स्ट्रेंट येतात. पहिला असतो प्रायमरी कन्स्ट्रेंट आणि सेकंड असतात क्रिटिकल कन्स्ट्रेंट. ओके, प्रायमरी कन्स्ट्रेंट मध्ये काय येतं, द प्रायमरी कन्स्ट्रेंट दॅट डिटरमाइन द बाउंड्रीज ऑफ सर्व्हिस सोल्युशन डिझाइन आर द युटिलिटी अँड वॉरंटी डिझाईड बाय द कस्टमर. ठीक आहे, प्रायमरी कन्स्ट्रेंट मध्ये काय येतं, की प्रायमरी कन्स्ट्रेंट काय करतं, सर्व्हिस सोल्युशनच्या ज्या बाउंड्रीज आहेत, ओके, ते फिक्स करण्याचं काम करतं, ॲज वेल ॲज कस्टमरच्या साईडनी त्याची वॉरंटी किती द्यायची आहे, किंवा तुमचं प्रोडक्ट किती युटिलाइज करू शकाल, तुमच्या प्रोडक्टला जो कस्टमर आहे किती युटिलाइज करू शकतो, ज्याच्या ज्या बाउंड्रीज असतात तेही फिक्स केले जातात प्रायमरी कन्स्ट्रेंट मध्ये. सेकंड असं तुमचं नेक्स्ट कन्स्ट्रेंट जो काय असतो, तो असतो क्रिटिकल कन्स्ट्रेंट. ओके, क्रिटिकल कन्स्ट्रेंट हा कशाच्या रिलेटेड असतो, तर क्रिटिकल कन्स्ट्रेंट मध्ये कुठल्या गोष्टी येतात, तर ज्या फायनान्शियल कंडिशन्स आहेत, ओके, किंवा तुमच्या युनिटच्या रिलेटेड कुठले दुसरे कंपॅरेटिव्ह युनिट आहेत किंवा कंपॅरेटिव्ह सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत, या सर्व्हिसेसना कन्सिडर केलं जातं. तेव्हा फायनान्शियल अस्पेक्ट्सना काय केलं जातं, क्रिटिकल कन्स्ट्रेंट मध्ये कन्सिडर केलं जातं. म्हणजेच काय, तुम्ही एखादं डिझाईन तयार करताय, मध्ये डिझाईन तयार करताना तुम्हाला तुमचा जो बजेट आहे त्याच्याकडेही बघितलं, तर तुमचं फायनान्शियल अस्पेक्ट कन्सिडर केले जातात. तुम्ही डिझाईन, तुमचं बजेट समजा 10,000 रुपयाचं आहे आणि तुम्ही 1 लाखाचं डिझाईन बनवताय, तर ते कसं असेल, फायनान्शियली ऍप्लिकेबल नसेल. मग ते डिझाईन तयार करतानाही तुम्हाला फायनान्शियल बॅकग्राऊंडशी चेक करावे लागतात. ओके, सो हे झाले डिझाईन कन्स्ट्रेंट. आता नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो आहे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. काय आहे, सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी काय दिलंय, त्यांनी काय दिले, सर्व्हिस ओरिएंटेड जे आर्किटेक्चर आहे त्याच्यासाठी काय दिले, प्रिन्सिपल्स डिफाईन केलेत. तर ते प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत ते बघा. सर्वात फर्स्ट सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरचं प्रिन्सिपल आहे की, फर्स्ट प्रिन्सिपल इज दॅट क्लिअरली आयडेंटिफाईंग. ओके, तुमचं जे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर असेल ती क्लिअरली आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, किंवा तुमच्या सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरचं किंवा तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते आयडेंटिफाय असलं पाहिजे, किंवा त्याचे जे इंटरफेसेस आहेत ते आयडेंटिफाय असले पाहिजेत, किंवा त्याच्यामध्ये काय दोन सर्व्हिस मधल्या ज्या डिपेंडन्सीज आहेत त्याही ओळखता आल्या पाहिजे. तुमचं आर्किटेक्चर कसं असावं, तर त्याच्यासाठी त्यांनी प्रिन्सिपल्स दिले. सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर असावं, मग त्याच्यासाठी प्रिन्सिपल्स त्यांनी काय दिले की तुमच्या सर्व्हिसचे जे इंटरफेसेस आहेत ते आयडेंटिफाईड असले पाहिजेत, आणि तुमच्या सर्व्हिस मधल्या ज्या डिपेंडन्सीज आहेत, दोन सर्व्हिस मधल्या डिपेंडन्सीज ज्या काय आहेत त्याही आयडेंटिफाईड असल्या पाहिजे. हे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरचं पहिलं प्रिन्सिपल आहे. सेकंड प्रिन्सिपल मध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, डेव्हलपिंग अँड डिफाइनिंग सर्व्हिसेस अकॉर्डिंग टू प्रिस्क्राइब्ड स्टँडर्ड्स. तुमच्या ज्या सर्व्हिसची डेव्हलपमेंट आहे
किंवा तुमच्या सर्व्हिसची जी प्रॉपर तुम्ही सर्व्हिसला डिफाईन करताय, ते डिफाईन करताना तर डिफाईन कसं केलं पाहिजे, तर तुमच्या सर्व्हिसची डेव्हलपमेंट कशा थ्रू झाली पाहिजे किंवा कोणत्या लेवलला झाले पाहिजे, तर जे प्रिस्क्राईब्ड स्टँडर्ड्स आहेत त्या लेवललाच तुमच्या सर्व्हिसची डेव्हलपमेंट किंवा तुम्ही त्या सर्व्हिसला डिफाईन केलं पाहिजे. हे आहे तुमचे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरचं सेकंड प्रिन्सिपल. थर्ड प्रिन्सिपल त्यांनी काय सांगितलंय बघा, अनालायझिंग अँड अंडरस्टँडिंग द इम्पॅक्ट ऑफ चेंजेस टू द शेअर्ड सर्व्हिसेस. तुमच्याकडे ज्या शेअर्ड सर्व्हिसेस आहेत त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचे अनालाइज तुम्ही चांगलं केलं पाहिजे. ओके, तुम्ही तुमचे जे शेअर्ड सर्व्हिसेस आहेत त्याचा इम्पॅक्ट किंवा शेअर्ड सर्व्हिसमध्ये जर चेंज झाला तर त्या चेंजेसचा इम्पॅक्ट तुमच्या सर्व्हिसवर काय होईल हे ओळखलं पाहिजे किंवा त्याला अनालाइज केलं पाहिजे. हे आहे तुमचं थर्ड प्रिन्सिपल ऑफ सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. असे 3 प्रिन्सिपल्स सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरसाठी त्यांनी दिलेत. त्या पॉईंटमध्ये या 3 प्रिन्सिपल्सवर जे आर्किटेक्चर आहे ते सर्व्हिस ओरिएंटेड आहे की नाही हे चेक केलं जातं. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला सर्व्हिस डिझाईन मॉडेल्स. नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो म्हणजे सर्व्हिस डिझाईन मॉडेल्स. आता सर्व्हिस डिझाईन मॉडेल्स म्हणजे काय असतं ते बघा. सर्व्हिस डिझाईन मॉडेल्स रिप्रेझेंट्स द स्ट्रक्चर ऑफ सर्व्हिसेस किंवा स्ट्रक्चर ऑफ सर्व्हिस कन्सिडरिंग ऑल रिलेव्हंट ऍस्पेक्ट्स. सर्व्हिस डिझाईन मॉडेल म्हणजे काय असतं, सर्व्हिस डिझाईन मॉडेलमध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं की तुमच्या सर्व्हिसचं स्ट्रक्चर कसं असेल, ते स्ट्रक्चर कशावर डिपेंड असेल, सगळे ऍस्पेक्ट कन्सिडर केल्यानंतर तुमच्या सर्व्हिसचं स्ट्रक्चर कसं असेल हे त्या सर्व्हिस डिझाईन मॉडेलमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. ओके, पुन्हा एकदा सांगतो, सर्व्हिस डिझाईन मॉडेलमध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं की सगळ्या ऍस्पेक्टनं तुम्ही तुमच्या सर्व्हिसला डिझाईन केल्यानंतर तुमच्या सर्व्हिसचं रिप्रेझेंटेशन हे कसं असेल हे सर्व्हिस डिझाईन मॉडेलमध्ये रिप्रेझेंट केलं जातं. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा. मग ऑर्गनायझेशन अशा वेळेस सर्व्हिस डिझाईन मॉडेल जे काय असतं ते कशावर डिपेंड करतं की तुमच्या ऑर्गनायझेशनच्या करंट कॅपॅबिलिटीज काय आहेत किंवा तुम्ही किती टाईपचे रिसोर्सेस अडॉप्ट करू शकता याच्या रिलेटेड असेसमेंट केलं जातं आणि त्याच्यानंतर सर्व्हिस डिझाईन मॉडेल डिफाईन केलं जातं किंवा रिप्रेझेंट केलं जातं. ओके, मग ते असेसमेंट करताना कोणते कोणते ऍस्पेक्ट आहेत ते कव्हर करावे लागतात. ओके, तुमच्या ऑर्गनायझेशनला ते कोणते ऍस्पेक्ट आहेत बघा. द बिझनेस ड्रायव्हर्स अँड इट्स रिक्वायरमेंट. बिझनेसचे ड्रायव्हर्स कोणते कोणते आहेत आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ह्या त्या असेसमेंटमध्ये कव्हर केलं जातं. त्याच्यानंतर तुमच्या बिझनेसचं किंवा तुमच्या सर्व्हिसचं किंवा त्या डिझाईनचं टार्गेट कोणतं आहे, त्या डिझाईनचं डिमांड किती असेल. ओके, आणि ते डिमांड फुलफिल करण्यासाठी किती न्यूअर सर्व्हिसेस आपल्याला अप्लाय कराव्या लागतील हे त्या ऍस्पेक्टमध्ये कन्सिडर केलं जातं किंवा असेसमेंटमध्ये बघितलं जातं. त्याच्यानंतर आपल्या डिझाईनचं आपण जे डिझाईन रिप्रेझेंट करणार आहोत त्या डिझाईनचा स्कोप काय असेल आणि त्याची कॅपॅसिटी किती असेल हेही त्या ऍस्पेक्ट किंवा त्या असेसमेंटमध्ये चेक केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आपल्या डिझाईनला किती स्कोप आहे, कुणाच्या व्ह्यूनं, तर जे एक्सटर्नल सप्लायर्स आहेत त्यांच्या व्ह्यूनं किती स्कोप आहे हे पण त्या असेसमेंटमध्ये चेक केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आपले डिझाईन ऑर्गनायझेशनच्या कल्चरमध्ये फिट होत आहे की नाही हेही त्या असेसमेंटमध्ये बघितलं जातं. ओके, आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो काय बघितला जातो की आपलं डिझाईन मॉडेल हे बजेट मध्ये आहे की नाही किंवा ते जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये होईल की नाही हे त्या असेसमेंटमध्ये चेक केलं जातं. ओके, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं सर्व्हिस डिझाईन मॉडेल्स म्हणजे काय असतं. असं स्ट्रक्चर असतं किंवा असं डिझायनिंग सर्व्हिस असते तुमची किंवा असं डिझाईन असतं जे डिझाईन रिप्रेझेंट केलं जातं एका मॉडेल थ्रू आणि ते जे डिझाईन असतं ते सगळ्या ऍस्पेक्टने कन्सिडर करून बनवलेलं असतं. सो दॅट इज युअर सर्व्हिस डिझाईन मॉडेल. आणि ते मॉडेल असेस करताना त्या मॉडेलला ऑर्गनायझेशन काय करते, ते मॉडेल बनवताना काय करते, तुमच्या स्वतःच्या करंट कॅपॅबिलिटीज काय आहेत ओके हे चेक करते आणि काय करते वेगळे वेगळे नवीन ती मॉडेल बनवण्यासाठी आपल्याला
कुठले रिसोर्सेस अडॉप्ट करावे लागतील हे चेक करते. मग हे कशा थ्रू केलं जातं तर असेसमेंट थ्रू केलं जातं. मग त्या असेसमेंटमध्ये काय असतात, बिझनेस ड्रायव्हर्स काय असतात ते ओळखायला लागतात, त्यांच्या रिक्वायरमेंट ओळखायला लागतात, टार्गेट आणि डिमांड काय तुमच्या प्रोडक्टची ते ओळखायला लागतं, स्कोप काय तुमच्या याच्या सप्लायर थ्रू, सप्लायरला त्याची डिमांड आहे की नाही हे ओळखायला लागतं. ओके, ऑर्गनायझेशनच्या कल्चरमध्ये फिट होतं की नाही हे बघावं लागतं. आणि शेवटचा मेन पॉईंट म्हणजे तुमच्या बजेटमध्ये बसणार आहे की नाही हे तुम्हाला, तर तुमच्याकडे तेवढे कॅपेबल अवेलेबल रिसोर्सेस आहेत की नाही हे पण चेक करावं लागतं. ओके, तर आजच्या लेक्चर आपण कोणते कोणते पॉईंट बघितले तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा बघितले डिझाईन आस्पेक्ट कोणते कोणते होते, त्याच्यानंतर सबसिक्वेंट डिझाईन ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या होत्या तेही बघितलं, त्याच्यानंतर डिझाईन कॉन्स्टंट म्हणजे काय असतं ते बघितलं, त्याच्यानंतर सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर म्हणजे काय असतं ते बघितलं, आणि सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल्स कोणते असतात ते बघितलं, त्याच्यानंतर सर्व्हिस डिझाईन मॉडेल म्हणजे काय असतं ते बघितलं, आणि त्याच्यासाठी असेसमेंटसाठी कोणत्या रिक्वायरमेंट आहेत ते बघितलं. जर या कुठल्याही थेरॉटिकल पार्ट मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला आत्ता विचारू शकता. कोणाला काय डाऊट आहे थेरॉटिकल पार्ट मध्ये? ओके, जर डाऊट नसेल तर लेक्चर लेफ्ट केला तरीही चालेल. थँक्यू.